क्वेश्चन टॅग हा जो भाग आपण काल सुरू केला घटकमध्ये, त्याच्यामध्ये आपण पाहिलंय की होकारार्थी विधानाचं क्वेश्चन टॅग नकारार्थी होते आणि नकारार्थी विधानाचं क्वेश्चन टॅग हे होकारार्थी होते. क्वेश्चन टॅगमध्ये नकार दाखवणे फार सोपे आहे. त्याच्यामध्ये सहाय्यक क्रियापदाला तुम्ही नॉट हे कॉन्ट्रॅक्शन फॉर्ममध्ये म्हणजे संक्षिप्त रूपात वापरता आणि पुढे करता हा तुमचा पर्सनल प्रोनाउनच्या रूपात असतो किंवा तिथं डमी देर एखादं येऊ शकते. परंतु विधान जर नकारार्थी करायचं असेल तर विधान नकार देण्यासाठी केवळ नॉटच नाही तर नॉट, नेवर, नो वन, त्यानंतर नो बडी, नन, नायदर, नायदर नॉर यांचा उपयोग झाला. तसेच काही सेमी निगेटिव्ह सुद्धा होते बघा. सेमी निगेटिव्ह ॲडवर्ब्स हार्डली, स्केअर्सली, रेअरली, बेअरली, सेल्डम, ओनली यांचा उपयोग त्यात झाला. काही ॲडजेक्टिव्ह सुद्धा त्याच्यात आढळले जे नकार प्रदान करतात. त्याच्यामध्ये एक लिटल होते आणि दुसरं होते ते म्हणजे फ्यू. यावरून सुद्धा उदाहरण नकार मिळतो. त्यानंतर आपण पाहिले होते की करते कसे विधानात दिसतात जसेच्या तसे तुम्हाला तिकडे नेता येणार नाही आहे क्वेश्चन टॅगमध्ये. कारण क्वेश्चन टॅगमध्ये मर्यादा काय आहे, तो प्रोनाऊनच्या रूपातच पाहिजे, तो नाऊनच्या रूपात चालणार नाही. मग इकडचा विधानातला जो काही करता असन त्यावर आधारित आपण नियम त्याच्यामध्ये पाहिले होते. त्यात एक पाहिलं होतं बघा की अनिश्चित म्हणजे इनडेफिनाइट प्रोनाऊन त्याच्यामध्ये एव्हरीवन, एव्हरीबडी, नो वन, नो बडी, नन हे जर करता असतील तर क्वेश्चन टॅगमध्ये त्याऐवजी दे हे सर्वनाम वापरावे करता म्हणून. दुसरा एक नियम घेतला होता पुढे आपण की नन ऑफ किंवा नायदर ऑफच्या नंतर येणारं नाऊन किंवा प्रोनाऊननुसार तुम्हाला काय करावं लागेल, करता ठरवावा लागेल. किंवा नन ऑफच्या नंतर तुम्हाला अनेक गोष्टी नाम येऊ शकते किंवा प्रोनाऊन येऊ शकते किंवा अनकाउंटेबल नाऊन येऊ शकते. त्यानुसार तुम्ही काय करा, करता ठरवा. नायदर ऑफ नंतर अनेक गोष्टी काय आहेत त्याच्यामध्ये नाम येते, त्यानुसार तुम्ही करता ठरवा. हा एक नियम झाला. त्याच्यानंतर आणखीन एक नियम आपण घेतला होता तो म्हणजे युनिव्हर्सल ट्रूथ किंवा जनरल ट्रूथचा उल्लेख जर विधानात होत असेल तर त्या पूर्ण विधानाला गृहीत धरून क्वेश्चन टॅग काढलेले असते आणि त्यांचं उत्तर एकच होतं ते म्हणजे इजंट इट. आपण पाहिलं की गॉड इज ओमनिपोटंट असं म्हटलं की इजंट इट. 2+2 मेक्स 4 इजंट इट. काही नसतं ना की वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस इजंट इट. काही ना अशी लकबच असते इजंट इट, इजंट इट, इजंट इट. मग त्यांना संपूर्ण स्टेटमेंट हे सत्य आहे की नाही ते त्यांना पडताळून पाहायचे असते. आज आपल्याला पुढच्या नियम निघायचं आहे, पाहूया आपण. कॉम्प्लेक्स सेंटेन्सचे क्वेश्चन टॅग करताना केवळ प्रिन्सिपल त्यालाच आपण मेन क्लॉज, मराठीत त्याला आपण प्रधान वाक्य, केवळ प्रिन्सिपल क्लॉजलाच गृहीत धरावे हे फार महत्वाचं. मग काय तिचं प्रिन्सिपल क्लॉज कसा ओळखायचा, प्रिन्सिपलपेक्षा काम करूया आपण की त्यातला सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखायचा ते पाहूया. म्हणजे उरलेलं कोण असतं त्याच्यामध्ये प्रिन्सिपल क्लॉज असते, लक्षात यायला सोपं जाईल. बघा बरं, सबऑर्डिनेट क्लॉज याला मराठीमध्ये आपण गौण वाक्य. सबऑर्डिनेट क्लॉज खालील कंजंक्शन्स वरून ओळखावे. तो ओळखला की उरलेलं कोण राहील त्याच्यामध्ये प्रिन्सिपल क्लॉज राहील. पहा यामध्ये जास्त करून टाइम क्लॉजवाले फार मदत करतील तुम्हाला. व्हेन, ॲज, as soon as, since, that, if, unless यांचा वापर होईल. वेगवेगळे कंजंक्शन्स आहेत. while ते तुम्हाला घेता येईल. आफ्टर, बिफोर. टेन्स सिक्वेन्समध्ये आपण यातले भरपूर अभ्यासलेले आहेतच. बघा बरं, बाय द टाइम एसेट्रा.
तुम्ही वापरता. बघूया काही उदाहरणं त्यातली. पण गृहीत कोणाला धरायचं तुम्हाला क्वेश्चन टॅगमध्ये फक्त प्रिन्सिपल क्लॉजलाच ते ओळखता आलं पाहिजे. बघा उदाहरण. इफ यू वर्क हार्ड यू विल पास. आता याच्यातलं हे झालं कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये इफ आलेलं आहे. तुम्हाला यातला प्रिन्सिपल क्लॉज ओळखायचा आहे. तर प्रिन्सिपल क्लॉज ओळखायचं पहिले तुम्ही सबऑर्डिनेट क्लॉज ओळखून घ्या ना. तर हा झाला याच्यातला सबऑर्डिनेट क्लॉज. इफ यू वर्क हार्ड सबऑर्डिनेट क्लॉज. याला गृहीत धरायचं नाही आम्हाला, पण प्रधान वाक्य गृहीत धरायचं. हे झालं याच्यातलं प्रिन्सिपल क्लॉज. आणि त्याने आता क्वेश्चन टॅग दिलं आहे तुमच्यासाठी. पहिला पर्याय 1 याला गृहीत धरून डोंट यू. दुसऱ्याला गृहीत धरून ओंट यू. काही जण म्हणते सर ते विल तर दिसलंच नाही आम्हाला, ओंट कुठून आलं. काय म्हणते विलंट घ्या ना मग. विलंट यू. विलंट होणार नाही. लक्षात ठेवा. त्याचंच तर काय केलेलं संक्षिप्त रूप काय केलं ओंट. ओंट यू. मग आन्सर काय झालं याच्यामध्ये ओंट यू हे उत्तर झालं. दुसरं मी दिलं तुम्हाला बघा बरं. इफ यू डू नॉट वर्क हार्ड यू विल फेल. तुम्हाला पर्याय दिले आम्ही. चला सगळ्यात पहिले डू यू. दुसरा पर्याय दिला तुम्हाला आम्ही विल यू. तिसरा पर्याय दिला ओंट यू. कोणतं घ्यायचं याच्यातलं विचार करा. केला विचार मनातल्या मनात. हे घेणार आहात. दोनपैकी आता कोण घ्यायचं. दोनपैकी कोण घ्यायचं. दोनपैकी कोण. कन्फ्युजन सुरू. काही जण हळू चुकून जातील. नियम आठवतील. होकारार्थी विधानाचे क्वेश्चन टॅग नकारार्थी असते. नकारार्थी विधानाचे क्वेश्चन टॅग होकारार्थी असते. वा. नकारार्थी विधानाचे क्वेश्चन टॅग होकारार्थी असते. नकारार्थीचे होकारार्थी होणार नाही. उत्तर काय झालं ओंट यू. अहो तुम्हाला क्लॉज कोणता महत्वाचा आहे हा नाही. याच्याकडं होकार असो नकारो त्याचं काही घेणं नाही. इकडं काय आहे ते सांगा आम्हाला. हे होकार तिच्यातलं आलं ते फार महत्वाचं आहे. बघा आणखीन बाय द टाइम she reaches home I shall have finished the work. ती पोचण्याच्या आधीच मी माझं काम केलेलं असेल. वा. चल इकडे याव्या. तर काय झालं रिचेस याला बघायचं का तिकडच्याला बघायचं आहे. मग आम्ही तुम्हाला पर्याय दिला. सगळ्यात पहिले डझंट शी. दुसरा पर्याय तुम्हाला दिला आम्ही डिडंट आय. तिसरा पर्याय दिला आम्ही तुम्हाला हॅवंट आय. चौथा पर्याय दिला आम्ही तुम्हाला शॅन्ट आय. कोणतं घ्यायचं. चला काही नका आलं की अरे हे कोणतं झालं. याच्यातलं गौण वाक्य झालं. सबऑर्डिनेट क्लॉज झालं. याच्यातलं आपल्याला क्वेश्चन टॅगसाठी काही उपयोगाचा नाही. आउट. चालेल या. मग काही जण इकडे येतील. अरे इकडे बघ ना. आता काय झालं शाल हॅव फिनिश्ड. काही जणांचं आकर्षण. काही जण आकर्षित होते कोणाकडे ह्या ईडीकडे जाऊन जीव देतील आणि इकडे जातील काय डिडंट आय. काही जण त्याच्यापुढे नाही हॅव पण दिसायला इथं. सरनं सांगितलं ते हेल्पिंग वर बसलं तर घेता येतो. घे मग हॅवंट आय. अरे बाबा हे दोन्ही पण होणार नाही. मग काय घ्यायचं आहे. एक लक्षात ठेवायचं आहे की कर्त्याच्या बाजूला कोणतं सहाय्य क्रियापद आलं आहे. कर्त्यानंतर आलेलं तेच महत्त्वाचं आहे आम्हाला. मेन वर्बमध्ये कधी कधी डू डज डीड हे मिसळलेले असतात. मान्य आहे आपल्याला. ठीक आहे. पण बाकीचे आल्यानंतर तिथं बघा याच्यामध्ये कोण आहे. याच्याकडे शॅल. मग उत्तर काय याच्यामध्ये शांत आहे. यांच्याकडे विशेष तुम्ही लक्ष द्यावे. पुन्हा बघा he had left the office before
ही कम्प्लिटेड द वर्क. काम पूर्ण करण्याआधीच त्याने काय केलं, ऑफिस सोडले. चला क्वेश्चन टॅग सांगा काय होणार क्वेश्चन टॅग यांचा. या बिफोर याला अटॅच आहे का बिफोर इकडे, हे झालं सबऑर्डिनेट क्लॉज. त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आम्हाला, याच्याकडे लक्ष द्यायचं. बघा ही हॅडच्या नंतर इथं वर्बचं थर्ड फॉर्म आहे, मेन वर्ब आहे, म्हणजे हे याच्यातला हेल्पिंग वर्ब आहे. मग आम्ही तुम्हाला सगळ्यात पहिला पर्याय देऊ हॅडंट ही, दुसरा पर्याय देऊ तुम्हाला डिडंट ही. उत्तर कोणतं त्याच्यामध्ये हॅडंट ही, हे होणार नाही. तर एवढं घ्या स्क्रीनशॉट. क्वेश्चन टॅगसाठी उपयोगात असणारे जे काही हेल्पिंग वर्ब्स आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि तसेच त्यांची संक्षिप्त रूपे पण असतात का, जी सर्वनामाला जोडली जातात. तर कोणाचं वर्तमान काळीच असतात का कोणाची दोन्ही काळातले असतात ते देखील आपण अभ्यासणार आहोत. तसंच मॉडर्नमध्ये काय काय बदल होतील ते देखील आपण पाहणार आहोतच. यावे सेंटेन्समध्ये काय होणार आणि पुढे क्वेश्चन टॅगमध्ये काय काय चेंजेस होतात ते आपण पाहूया. आणि त्यांचं जर कॉन्ट्रॅक्शन फॉर्म असेल ते देखील अभ्यासू या. यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा एक बीच्या रूपांचा, हॅवच्या, डूच्या आणि मॉडलचा, यांच्यावर विशेष भर द्यायचा आहे. तर मॉडल हे कधीच मेन वर्बचं काम करणार नाहीत, पण डू आणि हॅव हे मेन वर्बचे कामं करू शकतात. बी हे देखील मेन वर्बचं काम करू शकते. पण बघूया काय काय बदल होतं त्याच्यामध्ये. सर्वात पहिले आपण बीच्या रूपांवरच भर देऊया. त्याच्यात पहिलं आलेलं बघा बरं ॲम. ॲम हे फक्त आय सोबतच येईल आणि इकडे तुम्ही जर लक्षात ठेवले तर हे शॉर्ट फॉर्म म्हणा, कॉन्ट्रॅक्शन फॉर्म म्हणा, त्यांचं आईम लिहून ठेवले मी इथं. आय एमचं आईम. इकडे आल्याच्या नंतर याचं काय होईल तर याचं ॲमंट करायचं नाही. मग काय करायचं, याचं करायचं आंट आय. त्याचं शॉर्ट फॉर्म नाही आहे असतं त्याच्यामुळं. दुसरं ॲम नॉट आले तर काय करणार. काही म्हणतील ॲम आलं तर काय झालं, आरंट झाले. मग ॲम नॉट आले तर काय होईल, आर आय. किती सोपे आहे, होणार नाही. मग काय होईल, नकारार्थी आल्यावर मात्र तुम्ही काय करा, एम आय घेता येईल. झालं 1 2. तिसरं पहा यांच्यामध्ये ही इज. मी ही साठी फक्त इज घेतलेलं आहे. इजचं काय होईल, इजंट ही. इथं शीज असतं तर इजंट शी, इट इज असतं तर इजंट इट. त्यामध्ये यांना सुद्धा आपल्याला संक्षिप्त रूपात घेता येईल. हे झालं हीज. काय झालं याच्यामध्ये, हीज. हीज लक्षात ठेवा. एक पुढे आता मी लगेच याला इजंटला घेऊन लगे इकडे इज करणार नाही प्रत्येक वेळेस, तसं काही नाही. इथं फक्त ॲमचं आर झालं होतं आणि ॲम नॉटचं काय झालं होतं तर ॲम आय झालं होतं, म्हणूनच आपण ते 2 वेळेस घेतली, बाकी घ्यायची काही गरज नाही. त्याला त्याच्या पुढे येते बघा बरं याच्यात वी आर काय होईल याच्यामध्ये, आंट वी. इकडे याला संक्षिप्त रूपात घेता येईल तुम्हाला वेअर. त्याचे बघा वी आरचं काय झालं, आंट वी. मग यू आर असतं तर आंट यू, दे आर असतं तर आंट दे. यांच्यामध्ये पण आलं य, दे, आर ई फक्त लावत झाला, त्याला कॉन्ट्रॅक्शन त्या अपॉस्ट्रॉफीनं आर ई जोडून द्यायचे. आणि हे फक्त प्रोनाउनला जोडायचे, नाऊनला जोडायचे नाही. नाऊनसोबत ते कधीच येत नाही. आता बीची रूपे फक्त प्रेझेंटमध्ये येतात, पास्टमध्ये ती उपयोगाची पडणार नाही आहे संक्षिप्त रूपामध्ये. चला 5 घेतलं आहे मी इथं. वॉज आले तर काय होईल, वॉजंट. मग तुम्ही असं वॉजंट इकडे घेऊ शकत नाही या पद्धतीत, नाही तर मग दोघंही सारखेच होऊन जातील. दोघांचा शेवट कसा आहे, सारखा. त्याच्यानं पुढे वर आले तर काय होईल त्याचं वंट. आणि तुम्ही पुढं
करते वगैरे वापरत चला. आता काही जण म्हणतील हे दोघं तर दिसायला थोडेफार सारखेच आहेत, फक्त कणाचं एका चिन्हाचा फरक आहे, याच्यामध्ये फक्त काय अपॉस्ट्रॉफीचा. हा फरक आहे, याचं सुद्धा होणार नाही. चला या, ही झाली बीची रूपे. आता हॅवच्या रूपांकडे विशेष लक्ष द्यावे. बघा, हॅव आणि हॅवच्या नंतर जर तुम्हाला V3 आढळले तर हे याच्यामध्ये हेल्पिंग वर्बचे काम करते आणि मग तुम्ही याचा हॅवंट करू शकता. समजण्यासाठी आपण फक्त आय सोबत ह्याला कॉन्ट्रॅक्शन फॉर्ममध्ये घेऊ. आय तर काय झालं असतं, तुम्ही लगेच मी इथे घेतलं असतं समजा आय हॅव, तर तुम्ही त्याचं लगेच केलं असतं हॅवंट आय, हॅवंट आय असे केले असते. पुढे इथे आले हॅज आणि याच्या पुढे मेन वर्ब आलेलं आहे आणि हे याच्यामध्ये हेल्पिंग वर्बचं काम करते, तर त्याला आणा उचलून इथं करा त्याचं हॅझंट. मी हे समजण्यासाठी ही सोबत त्याला वापरतो. बघा बरं, इथं आता काय झालं, हीज. तुम्ही म्हणता सर इथे पण हीज, इथे पण हीज, सर ओळखायचं कसं? बघतं खरी, अरे याच्यासोबत कितवं रूप असते? तिसरं रूप असते. आहे की नाही फरक दोघांमध्ये? अरे पण पॅसिवाईसमध्ये लेकरांनो बीच्या रूपाच्या नंतर V3 आले तर तिथंही तुमचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म होऊ शकते ना. मग सर आता झाला गोंधळ बघा, टेक्निक फेल पडायला आली सर इथं आता V3, म्हणजे तर आणखी एक सोपी गोष्ट आहे. पॅसिव्हची रचना आली आहे थर्ड फॉर्मच्या नंतर, तर लक्ष ठेवायचं इथे पुढे ऑब्जेक्ट परत येत नाही. लक्षात ठेवायचं, तुमचं जर हे क्रियापद सकर्मक असेल आणि त्याच्या पुढे जर कोणी कर्म नसेल तर समजायचं कर्मच पठ्ठ्या इथं करता बसलेला होता, म्हणजे ते कोणी पॅसेज आणि 100% बीचं रूप आहे. बीचं कोण आहे ते? इज आहे, एवढं गृहीत धरायचं. आपण याची उदाहरण सुद्धा थोड्या वेळात लगेच पाहू घेऊ. पहिलं थोडं चला. एक पुढे घेतलं आम्ही पास्टमध्ये घेतलं ही हॅड प्लस वर्बचं थर्ड फॉर्म, तर हे पट्ट्या कोण झालं याच्यातला हेल्पिंग वर्ब, याला उचलून हे झाले असे हॅडंट. आली का हॅडंट? आली. चल, म्हणजे यांच्यामध्ये हॅझंट ही, हॅडंट ही तुम्हाला करता येईल. याला इकडे आणून ठेवून देऊ आपण संक्षिप्त रूपात. हीड सोबत कितवं रूप आहे सर? तिसरं रूप आहे. छान. यावे डाव्याच्या मध्ये आपण आता मेन वर्ब म्हणून वापरूया. जर हॅवचे रूप मेन वर्ब झाले तर बघा, मी तर हॅव घेतले आणि याच्या पुढे वर्बचं थर्ड फॉर्मच नाही आहे. त्याच्या पुढे भले 2+ वर्ब आले तरी चालेल, काही फरक पडणार नाही. पण हॅव इथे आता मेन वर्बचं काम करताना दिसेल आणि हे मेन वर्ब असेल तर याला डूचे रूप मदत करेल. थोडक्यामध्ये हे हॅव नसून काय असते? डू प्लस हॅव असते. मग त्यावेळेला तुम्ही हॅवंट त्याचं करायचं नाही. काय करायचं मग त्याचं? डोंट. समजा मी इथं आय घेतले समजण्याची, तर मग काय ते डोंट आय. याला सुद्धा तुम्हाला संक्षिप्त रूपात नेता येईल. परत लक्षात ठेवायचे, यांच्या पुढं V3 आहे, यांच्या पुढं V3 नसणार. लक्षात ठेवायचं. 11 नंबरचं बघा, मी फक्त नंबर देत चाललोय समजण्यासाठी. हॅज आले, पुढे वर्बचं थर्ड फॉर्म नाही आहे. हॅज हे काय झाले याच्यातले मेन वर्ब. याच्यामध्ये परत लक्षात ठेवायचं, हॅज म्हटलं की डूचं रूप त्याच्यामध्ये डज राहील आणि मूळ रूप कोण राहील त्याच्यामध्ये? हॅव. आणा याला बाहेर. इथं हॅझंट करायचं नाही. काय होईल मग त्याचं? डझंट करा. समजण्यासाठी मी तर इथं ही दिले, तर तिथं काय होईल? डझंट ही. जरा सांभाळून इथेही तुम्हाला करता येईल बघा बरं. हीज. पुन्हा काही जण डोकं लावते, सर इथंही हीज, इथंही हीज, सर डोकं दुखायची वेळ आली. अरे पण यांच्याकडं थर्ड फॉर्मच नाही ना बाबा, या दोघांकडेही. हॅड आले तर काय करायचे? हॅड थोडंसं या साईडला लिहून काढू. यालाही थर्ड फॉर्म नाही आहे. हॅड हे याच्यातलं मेन वर्ब आणि याच्यात परत लक्षात ठेवा डीड प्लस हॅव. आणा याला इकडं. हॅडंट करायचं नाही. मग काय करायचं? डिडंट करायचं. डिडंट ही. समजा मी इथं ही म्हणून घेतले तर यालाही तुम्हाला हीड करता येईल. बाजूला कोण नाही आहे? थर्ड फॉर्म नाही. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. यावे पुन्हा.
खास करून आता डूच्या रूपांकडे आपण आता डूची रूपं काय कार्य करणार आहेत तेही पहा. त्याच्यामध्ये V1 त्याच्यामध्ये आले तर समजायचं याच्यामध्ये डू हे सहाय्यकारी क्रियापदे, तुम्ही त्याचं करणार बघा डोंट. समजा आता एखादा मी इथं आय सोबत V1 दिले तर इकडे काही तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन फॉर्म तर करायचं काम नाहीच, त्याच्यात मिसळलं, त्याचं होईल डोंट आय. इकडे V1 आले पण त्याला जर यस प्रत्यय लागलेले असेल तर त्याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद डज असते आणि त्याचं होईल इकडं डझंट. आता एक कोणासोबत असणार आहे, थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये जे काही नाऊन किंवा प्रोनाउन असेल त्यांच्यासाठीच. बघा उदाहरणासाठी मी इथं समजा इथं ही घेतले तर इथं काय डझंट ही. डू डज झाले. आता आले हे वर्बचं सेकंड फॉर्म. मी इथं करता असं हीच घेतो, थर्ड पर्सन सिंग्युलरमधलंच तुम्ही घेतलं बघा. थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये नाऊन किंवा प्रोनाऊन जर करता असेल आणि त्यांच्या पुढं जर वर्बला यस किंवा ईएस लागलेले नसेल तर ते कितवे रूप समजायचं, सेकंड फॉर्म. बघा मी लिहिताना काय लिहिलं, यस किंवा ईएस नसेल तर सेकंड फॉर्म म्हणतो. असं काय म्हणतोय की असे काही क्रियापद आहेत की ज्यांचं पहिलं रूप दुसरं रूप काय असतं, सारखंच असते. काही काही दुसऱ्या रूपामध्ये DED हे प्रत्यय लागलेले नसतात. त्यांना ओळखणं खरंच अवघड असते. याला तुम्ही करता ओळखावा. करता जर एक वचनी असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर असेल आणि त्याच्यापुढे जर वर्बला यस ईएस प्रत्यय लागले नसेल तर 100% ते सेकंड फॉर्म असते. झाले. म्हणजे यांच्यात सहाय्यक क्रियापद कोण आहे, डीड. मग आणा त्याला बाहेर, डिडंट ही समजण्यासाठी घेतोय आपण. ही झाली इकडची रूपे. त्याच्यानंतर थोडंसं मॉडेलकडे आपण वाटचाल करू. काय काय मॉडेल आमच्या इकडे बघा. सगळ्यात पहिले विल प्लस वर्ब यांच्याकडे बेस फॉर्म असणारच आहे, कारण ते नेहमीच हेल्पिंगचं काम करतात, मेन वर्बचं काम करत नाही. विलला तुम्ही असं विलंट घेऊ नये, लक्षात ठेवायचं. एक विलला तुम्ही काय करा, ओंट वापर करा. त्याच्यानंतर जर इकडे ओंट प्लस वर्ब आले तर तुम्ही तिकडं विल वापरा. तोच नियम तुम्ही पुढे यांना पण घ्या. बघा बरं, शाल प्लस वर्ब आलं तर त्याचं काय होईल, यांच्याकडं शांट करा, शालंट करायचं नाही. आणि शांट आले तर त्याचं काय करायचं, शाल. मग आता यांना कॉन्ट्रॅक्शन फॉर्म आहेत का, तर हो आहेत. बघा हे कोणासोबत येतील आले तर थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये जे काही प्रोनाउन असेल त्यांच्यासोबत विल तुम्ही वापरता तर ते या पद्धतीनं 2 यल त्याला जोडलेले असतील. एक आणि हे फर्स्ट पर्सनसोबतच आय किंवा वी यांच्यासोबतच ते जोडले जातील ह्या पद्धतीनं. एक तर आयला जोडा किंवा वीला जोडा. असं जर असेल तर समजायचं ते शाल आहे, अन्यथा नाही. आय सोबत जर तुम्हाला विल वापरायचं असेल तर तुम्हाला स्पष्टपणे विल दाखवावं लागेल. असं तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन फॉर्ममध्ये वापरता येणार नाही. चल यावे विल झाले, शाल झाले. कॅन, कॅन प्लस वर्बचं काय इकडं कांट. आणि कांट आलं तर तुम्ही घेतलं असतं कॅन. मे प्लस वर्ब लावत चालला इथं काय आले, मे अंट. त्याच्यानंतर आम्ही घेतले उड प्लस वर्ब, जरा सांभाळू ना. उडचं झाले उडंट. आता याची खासियत बघा, हे तुम्हाला कॉन्ट्रॅक्शन फॉर्ममध्ये वापरता येईल. हे असं हिड हिड हिड. आता कसं कळायचं सर आम्ही, कारण आतापर्यंत 3 हिड आले झालं ना. ही हॅड, हॅड हे हेल्पिंग वर्ब असताना पण ही हॅड होतं, हिड झालं. हॅड हे जेव्हा मेन वर्ब झाले त्यावेळेला सुद्धा ते कॉन्ट्रॅक्शन फॉर्ममध्ये हिडच झाले होते आणि आता सुद्धा ते हिडच झाले. सर ओळखायचं कसं, आता आमचं डोकं दुखायला लागलं. सोपी पद्धती यांच्यासोबत बघा बेस फॉर्म आलेलं आहे, क्रियापदाचे मूळ. आणि असं फक्त आणि फक्त उडलाच होत आहे, बाकीच्या मला होता येत नाही, दुसऱ्या मॉडेलला सुद्धा नाही. एक त्याच्यानंतर यांच्याकडे आले बघा बरं शूड प्लस वर्ब. शूडचं केले तुम्ही शुडंट. यांना इकडे घेता येणार नाही. शूडच्या अर्थानं आणखीन एक आले बघा बरं, जे आपण हॅड बेटर वापरतो. मुद्दाम करून मी इथे घेतोय हॅड बेटर प्लस वर्ब. तर यांना पूर्णच्या पूर्ण नसते घेत तिकडच्या साईडला, नाही तर सगळ्या गोंधळायचे जरा ना. मग इकडे तुम्ही हॅडंटच वापरायचे, जरा सांभाळून. यांना सुद्धा तुम्हाला
हीड करता येईल. परंतु याला ओळखण्याची सोपी पद्धत याच्यासोबत एक ॲडवर्ब कंपल्सरीच राहील, ते म्हणजे बेटर. बघा, हीड बेटर, याच्याहून तुम्ही त्याला ओळखून घ्यायचं की हा कोण आलेला आहे, 100% ही हॅडच आहे. त्याच्यामध्ये डीड वगैरे बाहेर काढायचं नाही. सांभाळून राहावं प्रत्येक ठिकाणी. तर वूड, शूड, त्याच्यानंतर कूड प्लस वर्ब. कूडचं झाले कुडंट. माईट आले तर माईटचं होईल मायटंट. पुढे आले बघा बरं मस्ट, तर मस्टचं झालं मसंट. मस्टंट नाही म्हणायचं त्याला, मसंट. यांच्या पुढे बेस फॉर्म लिहूनच टाकू आपण. त्याच्या पुढे आले बघा बरं, आता यांचे सुद्धा तुम्ही हॅव टू, हॅज टू, हॅड टू जरी घेतले तरी तुम्हाला ते हॅव, हॅज, हॅडला पुढे वापरता येणार नाही आहे. त्याला मेन वर्ब कन्सिडर करून त्याच्यामुळे डू, डज, डीड यांचा तुम्ही वापर करायचा, लक्षात ठेवायचं. झालं, यांना तिकडं तसं तसं वापरायचं. ह्याच अर्थानं जर त्यांनी असे दिले असते बघा बरं, हॅव टू प्लस वर्ब, तर काही टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही यालाच गृहीत धरायचं मेन वर्ब म्हणून. झालं, इथे तुम्ही हॅवंट वापरायचं नाही, तर काय वापरायचं, डोंट. हॅज टू प्लस वर्ब असते, तर तुम्ही त्याला मेन वर्ब कन्सिडर करून काय करा, हॅझंट वापरायचे नाही. इथेही तुम्ही काय वापरायचे, डझंट. ते कॉन्ट्रॅक्शन फॉर्ममध्ये जरी आले तरी तो नियम चालूच राहील, कारण पुढे बघा टू प्लस वर्ब यांच्या पुढे असणार. हॅड टू प्लस वर्ब जरी आले तर लक्षात ठेवायचे यांच्याकडं हॅडंट घ्यायचे नाही, तर काय घ्यायचे यांच्याकडं, डिडंट. ते जर विल हॅव टू, शाल हॅव टू झाले तर मी विल शाललाच महत्त्व द्या ना, जे कर्त्याच्या बाजूला येत असते, लक्षात ठेवायचे. पुढे मस्ट झाल्याच्या नंतर आले बघा बरं ऑट. ऑट टू प्लस वर्ब, तर हे ऑटचं टू नसतं, ते पुढच्याचं असतं, मग ऑटलाच घ्या ना बाहेर. चला, ऑटंट. त्याच्या पुढे बघा बरं यूज टू प्लस वर्ब, तर ह्या यूजला दोन पद्धतीनं ते अभ्यासू शकतात. एक युजंट, दुसरं त्याला डिडंट म्हणून देखील ते अभ्यासतात. पुढे आलं निडंट, ते नकारार्थीमध्येच आहे, तर त्यांना घ्या नीड. पण ते जर मेन वर्बचं काम करायला लागले तर बघा बरं असं आलं नीड टू प्लस वर्ब, तर तुम्ही यालाच मेन वर्बची ट्रीटमेंट द्या आणि त्याच्यामध्ये आता निडंट वापरायचं नाही आहे, लक्षात ठेवायचं. मी मुद्दा म्हणून लिहून ठेवतो तुमच्यासाठी, चुकीचं आहे ते. डोंट घ्या. जर नीडला यस लागलं असतं, नीड्स टू आलं असतं ना, ही नीड्स टू हेल्प हर असं आलं असतं तर लगेच तुम्ही यस ओळखून तर लगेच डस घेतलं असतं, वादच नाही. पण अशा ठिकाणी तुम्ही वाचले पाहिजे. डेरंट प्लस वर्ब, तर त्याचं काय होईल इथं, डेरंटचं डेअर, डेअर. आणि तेच जर डेअर टू असतं तर मेन वर्बची ट्रीटमेंट द्या त्याला, आणि तिकडं तुम्ही डेरंट वापरायचं नाही, तर काय वापरायचं, डोंट. यस लागलं तर तुम्ही डस घ्या. एवढं घ्या स्क्रीनशॉट. खास करून आपण कॉन्ट्रॅक्शन फॉर्मचीच उदाहरणं बघूया, त्याच्या कन्फ्युजनमधून बाहेर निघूया लवकरात लवकर. बघा, समजा मी इथे घेतले आय एम लेझी, तर तुम्ही ॲम चं केलं याच्यामध्ये आंट आय, हे झालं त्याचं आन्सर एक. पण तेच उदाहरण जर असतं तर आय एम नॉट बिझी, तर काय केलं असतं तुम्ही, ॲमला महत्त्व देणार, नॉट आहे ना याच्यात, मग काय होईल, ॲम आय. तिसरे घेतले मी. आता तुम्हाला ओळखायचे, लक्षात ठेवायचे की हे नमुना कोण आहे, हेच मेन आहे यांच्यामध्ये ओळखणे, लक्षात ठेवायचं. ही इज क्लेवर,
हीच क्लेवर. आता नेमकी ते ही इज आहे का ही हॅज आहे ते क्लिअर करून घ्या. ह्याच्यातलं क्लेवर हे ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे हे 100% बीचं रूप असावं, आणि हे बीचं रूप आहे, तर मग याचं आन्सर काय झालं, इजंट ही. पण ते पर्याय देताना तुम्हाला असे सुद्धा देतील, त्यांना माहिती आहे की हे बीचं रूप आहे, हे घेणार. ही इज क्लेवर का ही वॉज क्लेवर, ही इज क्लेवर का ही वॉज क्लेवर. तुम्हाला माहिती आहे वॉजचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म होत नाही, हे आन्सर होणार नाही. आन्सर काय झालं त्यामध्ये इज. एक बघा आणखी. आता कोण होईल हे, काय म्हणतील सर ही इज अ बुक असं म्हटलं ते अलंकारच चालला गेला आहे, तर मेटाफर झालं, तो एक पुस्तक आहे असं होईल का, तर नाही. इथे अलंकारित भाषेत काही बोललेलं नाही. मग ही इज आहे का ही हॅज आहे, तर ही हॅज अ बुक आहे, त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. हे कोण झाले यांच्यामध्ये 100% हॅज. मग आता हे हॅज आहे, तर हे मेन वर्ब आहे की हेल्पिंग वर्ब आहे ते सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. पहा, मग त्यांनी सगळ्यात पहिला पर्याय तुम्हाला दिला असता इजंट ही, दुसरा पर्याय दिला असता त्यांनी हॅजंट ही, आणि तिसरा पर्याय त्यांनी तुम्हाला दिला असता डझंट ही. बघा ते काय काय पॉसिबिलिटी आम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तुम्ही ही इज अ बुक असं म्हटलेलं नाही आहे, त्याच्यामुळे हा पर्याय रद्द झाला. तुम्ही ओळखलं सर ही इज अ बुक नाही येते, ही हॅज अ बुक आहे, मग हॅज हे मेन वर्ब आहे की हेल्पिंग वर्ब आहे ते पण नाही ओळखलं, तर तुमचं हे पर्याय तुम्हाला बरं वाटतं, पण हे पण चुकलेलं आहे. कारण हॅज हे याच्यामध्ये मेन वर्ब आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे डज प्लस हॅव आहे. मग आन्सर कोण झाले, डझंट ही. म्हणून प्रत्येक ठिकाणी सांभाळून राहा. आता बघा मी इथे घेतले कोण आहे ते ओळखता यायला पाहिजे. काही जणांचं तर याच्याकडं लक्षच नसते, काही जण लगेच जीव देतात. सगळ्यात पहिले डिडंट ही, कशामुळे सर त्याला ईडी लागलं होतं सर, डिडंट ही चौक नाही का. चल आता सांगते ही इज हेल्प्ड मी आहे का, हा पण विचार करूया आपण. आणखीन एक पर्याय तुमच्यासाठी खुला करून दिलेला आहे इजंट ही. आता एक लक्षात ठेवायचं हेल्प्ड, हेल्प्ड जे आता तुम्हाला हे कळालं की हे मेन वर्ब आहे, त्यात काही वादच नाही आहे. फक्त हे तुम्हाला ओळखून यायला लागले की ते इज आहे का हॅज आहे, ते वाचता होणारच नाही आहे, प्रश्नच नाही. मग आता हे इज आहे की नाही ते कन्फर्म करून बघा. हेल्प्ड मेन वर्ब आहे आणि हे सकर्मक क्रियापद आहे, कारण कोणाला तरी मदत करावी केलेली असेल बघा, केली की त्याने मदत, तर हो हेल्प्ड मी हे झालं याच्यातलं ऑब्जेक्ट. याचा अर्थ ही कोणतं वॉइस आहे, ॲक्टिव्ह वॉइस आहे. मग ॲक्टिव्ह वॉइस असन तर तुम्हाला V3 वापरता येणार नाही बीच्या रूपाच्या नंतर, एक लक्षात ठेवायचं. म्हणजे याचा अर्थ हे इज होणार नाही, हे पण होणार नाही. मग त्यांनी आन्सर दिले पुढे बघा बरं, हॅझंट ही. आता हे होईल की नाही होईल, तर होईल. मग हे मेन वर्ब आहे आणि हे स्वतः काय याच्यातलं हेल्पिंग वर्ब आहे. आन्सर काय झालं याच्यामध्ये हॅझंट ही. पुढे डझंट ही जरी दिलं असतं तरी झालं नसतं. आता आणखीन उदाहरण बघ रे बाबा. आता काय होतं, ही इज हेल्प्ड, ही इज हेल्प्ड, ही इज हेल्प्ड. त्यांनी पहिला पर्याय तुला दिला त्याच्यामध्ये हॅझंट ही. आता पाहू होतंय की नाही होतंय ते पण क्लिअर करून घेऊ. चला, हेल्प्ड याच्यातलं हे मेन वर्ब आहे, पण याच्या पुढे तुम्हाला कुठंही ऑब्जेक्ट दिसत नाहीये. पण हे सकर्मक क्रियापद असून ऑब्जेक्ट नसेल तर ऑब्जेक्टच कुठे येऊन बसला, इथं सुरुवातीला येऊन बसलेला आहे. फक्त कन्फर्म तुम्हाला हेच होत नव्हतं की नेमकी हे इज आहे का हॅज आहे. जर तुम्ही याला ही हॅज हेल्प्ड म्हटलं तर मग ही हॅज हेल्प समवन, कोणतरी असायला पाहिजे ना समोर, तर नसेल तर 100% समजायचं हे पॅसिव्ह वॉइस आहे. आणि पॅसिव्ह वॉइसचा नियम असा असतो की बीच्या रूपाच्या पुढं V3 येते. पुढे तुम्ही एजंट नाही घेतला ते चालतो, लक्षात ठेवायचं. म्हणजे उत्तर कोण झालं याच्यामध्ये इज हे होणार नाही. चला हे गेले याच्यातलं इजंट ही. ते पण भले हुशार आहे, ॲक्टिव्ह पॅसिव्ह मग ऑब्जेक्ट शोधतो का म्हणजे ये इकडं. आता बघ परत त्याच्यामध्ये त्यांनी दिलं ही सेंट अ बुक.
पहिलाच पर्याय. हॅझंट ही. दुसरा पर्याय इजंट ही. दोघातच खेळा आता, काय खेळायचं तर. सेंट हे सकर्मक क्रियापद आहे की नाही? हो, सकर्मक क्रियापद आहे. पण सेंड हे जे आहे, सेंटच सेंट हे पास्ट फॉर्म झालंय. मग सेंड हे द्विकर्मक क्रियापद आहे. किती आहे ते? 2 कर्म असणार आहे. लक्षात ठेवायचं बरं का. याच्या पुढे किती कर्म आले? सर याच्या पुढे एकच कर्म आला, तो पण डायरेक्ट ऑब्जेक्ट होता. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नव्हता सर त्याच्याकडे. याचा अर्थ इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हाच काय बनलेला इथं? कर्ता बनलेला आहे. याचा अर्थ आता सांगा, हे इज आहे का हॅज आहे? जर तुम्ही म्हटलं की ही हॅज सेंट अ बुक, ही हॅज सेंट अ बुक, त्यानं पुस्तक पाठवले, पण कोणाला त्याचा उल्लेखच नाही आहे. ही हॅज सेंट अ बुक टू हर, असं तर काही पाहिजे होतं ना, तेव्हा हे झालं असतं. हे चुकलेलं आहे. उत्तर कोण निघालं त्याचं? इज. त्याचं कारण काय की हे पॅसिवाईज मधली रचना हे होणार नाही. आन्सर काय झालं त्याच्यामध्ये? इज. ही इज सेंट अ बुक. त्याला पुस्तक पाठवल्या जाते. कोणाकोणते महत्त्वाचं नाही. आता हेच उदाहरण जर असे आले असते, आता काय घ्यायचं सांगा बरं? हॅझंट ही का इजंट ही? आता कोणी काय केलं असतं? ही सेंट, ही हॅज सेंट. आता बघ बरं, हे सेंट याच्यामध्ये हे वर्ब आहे आणि ते पण डाय ट्रान्झिटिव्ह आहे. 2 कर्म आहे का याच्यात? हे एक ऑब्जेक्ट आहे, हे एक ऑब्जेक्ट आहे. 2 ऑब्जेक्ट आलेले आहेत. याचा अर्थ हे 100% ॲक्टिवाईज आहे. आणि मग हे आता इज आहे का हॅज आहे? तर हे इज नाही आहे, काय हॅज आहे. आन्सर काय झालं त्यामुळे? हॅझंट ही. झालं. त्याच्यामध्ये सांभाळून राहायचं आहे आपल्याला. तेवढं घ्या स्क्रीनशॉट. 9 नंबर आणखीन महत्त्वाचं आहे त्याच्यातले, पाहूया आपण. नेमकी हा पठ्ठ्या कोण आहे? हॅड आहे का डीड आहे का ऊड आहे? ते कन्फर्म झाले पाहिजे. बघा बरं, मी याच्यात दिले बघा. हीड अ बुक. आता सांगा, हॅडंट ही, डिडंट ही, उडंट ही. कोण आहे कन्फर्म याच्यातला? आता पहिली गोष्ट, हे मेन वर्ब आहे का? नाही सर. हे तर नाऊन आलेले आहे त्याच्यामध्ये. याचा अर्थ हे स्वतःच याच्यातलं कोण झाले? हॅड मेन वर्ब. आणि तुम्हाला माहिती आहे, मेन वर्ब जर असेल तर याच्यात मिसळलेलं कोणी डूचं रूप डीड प्लस हॅव, अशी रचना तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे. तुम्हाला त्यात शोधता आलं पाहिजे. झालं. मग आन्सर हे होणार नाही. आन्सर हे झालं, हे तर होणार नाही. एक. दुसरं बघा आता, आता कोण येऊ शकते बघा बरं? डिडंट ही का हॅडंट ही? वुडंट ही तिसरा पर्याय. चौथा पण शुडंट ही. आम्ही काही पण देऊ. चला, हे कोण याच्यातलं मेन वर्ब आहे, थर्ड फॉर्म. याचा अर्थ हे 100% कोण आहे? हॅड आहे. हॅड आहे. आणि ते कोण याच्यातलं? हेल्पिंग वर्ब आहे. आणि हेल्पिंग वर्ब असेल तर त्याला हे घेता येणार नाही. उत्तर काय घालवं तुम्हाला? हॅडंट ही घ्यावं लागेल. म्हणजे आता पहा, सगळा खेळ त्या डीच्या बाजूला काय चालतोय ते बघायचं आहे फक्त तुम्हाला ना. आता सांगा, हीड गो. सर हे तर बेस फॉर्म आहे. मग हा कोण आहे? मग आम्ही तुम्हाला पर्याय दिला.
हॅडंट ही आहे की वुडंट ही आहे? आन्सर काय आले तर हे हॅडंट होणार नाही, कोण होईल? वुडंट ही होईल, कारण मॉडेलच्याच बाजूला तुम्हाला बेस फॉर्म वापरता येईल. एक आता सांगा इथं काय आलंय? टू गो हे पण मूळ रूप आहे, पण हे इन्फिनिटिव्ह टू इन्फिनिटिव्ह आहे, हे बेअर इन्फिनिटिव्ह होतं, विदाऊट टू असणार आहे. हे मॉडेलसोबत चालेल, हे मॉडेलसोबत चालणार नाही. मग आता हा कोण आहे याच्यातला? हा 100% कोण आहे? हॅड आहे. मग त्याला मेन वर्बची ट्रीटमेंट द्या ना तुम्ही. मग त्यांनी पहिला पर्याय दिला हॅडंट ही आणि दुसरा पर्याय दिला त्यांनी डिडंट ही. आन्सर काय होईल? डिडंट ही. मेन वर्बची ट्रीटमेंट मिळाली तर. आता इथं आलेलं हे डी म्हणजे कोण आहे ते कन्फर्म सांगा. उद्या त्यांनी पहिलाच पर्याय दिला असेल त्याच्यामध्ये वूड, वुडंट ही, शुडंट ही, डिडंट ही, हॅडंट ही. काही तर लगेच जीवच देतील मॉडेलकडे जाऊन. काय म्हणजे नाही जसं ते हॅड बेटर हे शूडचेच अर्थ घ्या, मग शुडंट ही संपूर्ण कसं घेता येईल तुम्हाला? हे घेता येणार नाही, हे घेता येणार नाही, हे नाही. आन्सर कोण झालं त्याच्यामध्ये? हॅड. कारण हे हॅड बेटर या अर्था नाही, लक्षात ठेवायचं. दोस्ती तोडायची नाही त्याची. त्याहून कळतं की हे हॅड, म्हणून हॅडंट ही. त्याचप्रमाणे तुम्हाला विल शाल हे कॉन्ट्रॅक्शन फॉर्ममध्ये येतात, ते सुद्धा पहा बरं. याच्यामध्ये समजा मी इथे दिले हिल हेल्प यू, वोंट ही का शांट ही. हिल हिल असले कारण हे थर्ड पर्सन सिंग्युलर सोबत आलेलं आहे, हे होणार नाही. आईल हेल्प यू, वोंट आय, शांट आय. तर ते फर्स्ट पर्सन सोबत आलेलं आहे म्हणून हे होणार नाही. उत्तर काय त्याच्यामध्ये? शांट आय. जर याला यायचंच असतं विलला तर ते आय विल हेल्प यू असं ते अर्थानं आले असते, मग पटकन आम्ही ते ओळखले असते. लक्षात ठेवा. पुन्हा आय नीडंट हेल्प हर. नीडंट आलेलं आहे, सरळ सरळ तुम्ही घेताय बघा, नीड आय. पण तेच जर असे असते तर आय नीड टू हेल्प हर, मला तिला मदत करणे आहे. मग त्यावेळेला समजून जायचं की नीड हे कोण याच्यातलं मेन वर्ब आहे, आणि मेन वर्ब असेल तर तुम्हाला एक उत्तर ते नीडंट आय देतील आणि दुसरं उत्तर देतील ते डोंट आय. दोन पर्यायापैकी कोणतं आहे? तर हे होणार नाही. उत्तर काय त्याच्यामध्ये? डोंट आय. ठीक आहे, एवढं घ्या स्क्रीनशॉट.